पुढे बातमीकडे वळतोय। पार्थ अजित पवार मवियाच्या निशाण्यावर सुद्धा आहेत। गैरप्रकाराला आमचं समर्थन नाहीये असं या प्रकरणाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। कोरेगाव पार्क इथल्या 1800 कोटींची जमीन ही 300 कोटींना खरेदी करण्यात आली। तसंच या व्यवहारामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आल्याचं दानवे यांनी म्हटलंय। तसा पद्धतीचा आरोप त्यांनी केलाय। दावा सुद्धा अमरराज दानवेंनी केला। व्हॅल्युएशन पुण्यातलं जर 40 एकर जमीन कोरेगाव पार्क सारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम 1800 कोटी येतं। मिनिमम मॅक्झिमम ते 2500 3000 कोटी पण 1800 कोटी। मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं? 300 कोटी। आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली? 500 रुपयाच्या बॉन्डवर। निश्चितपणे अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल। अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल। आम्हाला सांगा की समजा महाराष्ट्राची जमीन जरी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो। यांनी जर जमीन केली तर त्याला 75% नजराना भरावा लागतो। पण हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, गैरव्यवहाराचं आहे। आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं, फुकट लागतं, फुकट लागतं। तुम्हाला का फुकट लागतं? 1800 ची जमीन 300 कोटीत का लागते? या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही। कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे, कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे।